महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेतर्फे उन्नत नाशिक अभियान अंतर्गत आयोजित भूप्रहरी प्रशिक्षण कार्यशाळा व नाशिक प्रहरी सन्मान सोहळा महाकवी कालिदास कला मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। सकाळी 9:30 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश लोकसहभागातून शहराचा शाश्वत विकास साधणे आहे। कार्यशाळेत नागरिकांना भूप्रहरी म्हणून तयार करताना त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये परिसरातील स्वच्छता राखणे, वृक्षारोपण व पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे तसेच नागरिकांची समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नाशिक प्रहरींचा सन्मान करण्यात आला। विविध प्रभागातील नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून उन्नत नाशिकच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। या प्रकाराचा आता निर्माण होतोय या डिजिटल युगामध्ये। जसं आपण घनकचरा व्यवस्थापनाकडे बघतो तसं प्लास्टिक आणि ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक याकडे पण आपल्याला सगळ्यांना अवेअरनेसने पाहावं लागणार आहे। येत्या काळामध्ये आपण काय करणार तर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक काही उपक्रम राबवणार आहोत। या सगळ्यांचं विश्लेषण पुढच्या स्लाइड्समध्ये दिलेलं आहे। तर परिसर हा प्रश्न आपल्या घरापासून आणि मग परिसरापासून आपण स्वच्छता करणार आहोत। अभियानाचे आपल्याला फायदे नक्कीच दिसणार आहेत आणि नक्की आपलं विजन काय आहे तर जनसहभागातून शाश्वत, सुंदर व हरित नाशिक शहराचे निर्माण करणे। यात आपण बघितलं की गुणांचे वितरण करणार आहोत। आता नुसतं फक्त करायचं म्हणून केलं आणि त्याला जर कुठे इव्हॅल्युएशन नसेल तर नक्की कोण काम करतंय हे कळणार नाही आपल्याला। तर आम्ही लोकप्रतिनिधींना सहज म्हटलो की नक्की काय करायचंय आम्हाला सांगा। प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्यांचा सहभाग नोंदवला। त्यांच्याकडचे कार्यकर्ते असतील, NGOs असतील, तर ज्यांना पर्यावरणात काम करायची आवड आहे ते सगळ्यांनी सहभाग नोंदवला। मग प्रत्येक प्रभागाला काय काय आपण करणार आहोत त्यांची एक कॉम्पिटिशन लावणार आहोत। म्हणजे कसं की हरितसाठी 2000 गुण आहेत, स्वच्छसाठी 1500 गुण आहेत आणि सुंदरसाठी 1500 आहेत। तर तिमाही बैठका आपण घेणार आहोत आणि आधी स्वच्छता, हरित उपक्रम आणि सौंदर्यीकरण असा सगळा तो प्रवास असेल। ही सगळी 31 प्रभाग, त्रैमासिक मूल्यांकन आणि वार्षिक अंतिम निकाल यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस असणार। या जिल्ह्याची पण आहे एक ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे, आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे। या ठिकाणी सगळं काही आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये आणि असं एक आगळं वेगळं शहर आहे। त्या शहराला स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे, हरित करायचं आहे आणि ही जबाबदारी कुणाची आहे? निश्चित शासनाची आहे, प्रशासनाची आहे, पण त्याबरोबर नाशिककरांची सुद्धा आहे। आमचं हे शहर आहे, आमचं हे गाव आहे, आमचा जिल्हा आहे आणि मग यात आम्ही कुठे मागे असता कामा नाही आणि म्हणून आम्ही सर्व मिळून त्या नाशिकचा चेहरा मोहरा बदलू। मी आपल्याला दाव्याने सांगतो, आपण जर सर्वांनी ठरवलं, नाशिककरांनी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जसं आता इंदोरचं नाव घेतलं जातं तसं निश्चित नाशिकचं नाव घेणं काही अवघड नाही, काहीच अवघड नाही। पण आपण ठरवलं पाहिजे। आपण आता विरोध करेल, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्थायी समितीचे सभापती आहेत, सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले, सर्व नगरसेवक आहेत। रुटीन कामांची चालू असते, पाणी पुरवठा करणं, गटारी साफ करणं, स्वच्छता करणं, काय आहेत महापालिकेचे सगळेच काम आहेत, सगळ्या सोयीसुविधा आपल्याला यांना म्हणून द्यायच्या आहेत। पण या व्यतिरिक्त या पुढे जाऊन माझं शहर एक आगळं वेगळं होतं असेल। माझं शहर हे महाराष्ट्र देशामध्ये कसं त्याची ओळख वेगळी होईल, कारण हे शहर मी सांगितलं तसं सगळ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभनगरी आहे, कुंभमेळा होतो, सगळा देश इकडे बघत असतो, सगळं जग इकडे बघत असतो आणि म्हणून आमची जबाबदारी या व्यतिरिक्त सुद्धा आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा आहे आणि म्हणून हे शहर चांगलं कसं होईल यासाठी बघण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे।
नुसते नगरसेवकच नाही, तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे, निश्चित ती जबाबदारी आमची आहे. तुम्ही महापौर आहेत, उपमहापौर आहेत, सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांची तर ती आहेत, प्रशासनाची आहे, शासनाची आहे, पण या पलीकडे जाऊन तुमची आमची सुद्धा ही जबाबदारी आहे. अनेक वेळेला आपण बाहेर जातो, आता 2-4 महिन्यापूर्वी दुबईला गेलेलो होतो, बऱ्याच वेळा जातो, शासकीय कामाला जातो, युरोपला जातो, अमेरिकेला जातो, जपानला जातो, जपानला. त्या ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की आपण कुठे आहोत, आपण काय करतो. निश्चित तिथे यामध्ये लोकसंख्येचा आहे. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.